सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज 1 मे 2025 आज महाराष्ट्र दिन आहे। आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माझा महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यभूमी, सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यभूमी, अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यभूमी, महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमी हे आपले महाराष्ट्र भूमी, संतांची भूमी। या पवित्र भूमीला वंदन करून तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 1 मे आहे। आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करतो। सर्व कामगार बंधू भगिनींना, तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। काल अक्षय तृतीया होतं, 30 एप्रिल रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती होती। महात्मा बसवेश्वर 12व्या शतमानात सर्व लोकांना समानताची शिकवण दिलेले विश्वगुरू होते। 12व्या शतमानात पार्लिमेंट निर्माण केलेले आपले महात्मा बसवेश्वर। ऑल पीपल आर इक्वल, प्रत्येक जण हा समान आहे, उच्च नीच असा भेदभाव न करता प्रत्येकाने आपलं जीवन जगला पाहिजे अशी शिकवण दिलेले महात्मा बसवेश्वर महाराज। कायकवे कैलास हा मंत्र दिलेले महात्मा बसवेश्वर। कायक म्हणजे वर्क इज वर्शिप। प्रत्येकाने कामाला प्रेम दिला पाहिजे, कामावरती प्रेम केला पाहिजे, कामावरती श्रद्धा ठेवला पाहिजे, कामावरती निष्ठा ठेवला पाहिजे, कामावरती नितांत प्रेम केला पाहिजे, तरच आपण यशस्वी होतो, तरच आपलं जीवन चांगलं होईल, तरच आपलं जीवन उत्कृष्ट होईल अशी शिकवण दिलेले महात्मा बसवेश्वर महाराज। त्यामुळं तुम्ही सर्व विद्यार्थी, तुमचं काम काय आहे तर अभ्यास करणे, तुमचं काम काय आहे तर नोट्स काढणे, तुमचं काम काय आहे तर रिव्हिजन करणे, तुमचं काम काय आहे तर सकाळी लवकर उठणे, तुमचं काम काय आहे तर वाचन करणे, मनन करणे, चिंतन करणे, नोट्स काढणे, त्याच्यावरती दररोज रिव्हिजन करणे, हे तुमचं काम आहे। अभ्यासा संबंधित असलेले ऍक्टिव्हिटी करणे, अभ्यासा संबंधित असलेले विषयामध्ये आपण नेहमी बिझी असायला पाहिजे। तुम्ही सर्वजण सेट आणि नेट परीक्षा देत आहात, मग सेट आणि नेट परीक्षा पास होण्यासाठी जे काय गरज आहे, जे काय काम आपल्याला करावं लागणार आहे, ते काम करणं म्हणजे हे तुमचं कार्य आहे। आता एक गुरु म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून माझं काम काय आहे तर म्हणजे माझं काम हे आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगला विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी केलं पाहिजे। प्रत्येक व्यक्ती जो काम करतो आणि काम कसं करायचं उत्कृष्टरित्या, कुठलाही काम श्रेष्ठ आहे। IAS काम खूप चांगलं आहे, कलेक्टरचं काम चांगलं आहे, पिऊनचं काम चांगलं नाही असं नाही। पद हा श्रेष्ठ नसतो, आपण काम श्रेष्ठ नसतो, काम कनिष्ठ नसतो, ते काम कशा पद्धतीने आपण केला पाहिजे ही महत्वाचं आहे अशी महात्मा बसवेश्वरांच्या चरणी वंदन करून आज एक विशेष व्हिडिओ तुमच्या समोर मी मांडत आहे। अनेक विद्यार्थी मित्रांनी मला फोन केले होते, सर वेळ खूप कमी आहे, आपल्याला काय केलं तर रिझल्ट येणार आहे। हे बघा, वेळ कमी असला तरी त्याच्यासाठी मी अगोदरच सांगितलो, जो पूर्वीपासून नियोजनबद्ध अभ्यास करतो त्याच विद्यार्थ्याला रिझल्ट मिळत असतो। फक्त 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना अभ्यास करून रिझल्ट मिळत नसतो।
त्यामुळे शॉर्टकट मेथड फॉलो करू नका. आपल्याला 6 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष आपल्याला ह्या पेपरसाठी द्यावं लागणार आहे. मग 2 वर्ष, 1 महिना किंवा एक वर्ष, 2 महिना, 3 वर्ष जे काय आहे स्पर्धात्मक परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे, आपल्याला त्याग करावा लागणार आहे. आपण जेवढं वेळ आपण इथं त्याग करतो तेवढं मोठ्या पटीने आपलं जीवन उत्कृष्ट होणार आहे. आता तुमचं वय 20-21 असेल, अजून तुम्ही 50 वर्ष जगणार आहात. आता माझं वर्ष 40 ओलांडलेलं आहे, तर 42 संपलंय. अजून मी 20 वर्ष मी जिवंत राहणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं एक आयुष्य 60 वर्षापर्यंत आहे. मग तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष जर व्यवस्थित कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही जर स्पेंड केलात, इथं जर खर्च केलात, तर उरलेलं आयुष्य तुमचं चांगलं जाणार आहे, उरलेलं वर्ष तुमचं चांगलं जाणार आहे. हे फक्त तुमचंच जीवन बदलत नाही, तर तुमचं पूर्ण कुटुंबाचं जीवन बदलणार आहे, तुमचं खानदानीचं जीवन बदलणार आहे. त्यामुळे स्पर्धात्मक पेपर देणारे प्रत्येक विद्यार्थी अगोदर तुम्ही त्या परीक्षेकडे किती आतुरतेने पाहताय, किती त्याच्यावर येतोनात प्रेम करताय, त्याच्यावरून तुमचं डिपेंड आहे. म्हणून वेळ वाया जातो असा म्हणू नका. इथं तुम्ही खर्च केलेला वेळ उद्या तुम्हाला भरपूर पटीने तुम्हाला फायदा मिळणार आहे. इथं मी 2022 पासून सेट नेट विषयाबद्दल मी मार्गदर्शन करीत आहे, माहिती मी सांगत आहे, माझा अनुभव मी सांगत आहे. मग 2022 पासून माझं हा कार्य सुरू झालेलं. 2022 जून, मग त्याच्यानंतर 2023, 2025, म्हणजे 23 आणि 24 आणि 2025 आहे. आता बघा, जूनला सुरू केलो मी. जून म्हणजे आपल्याला मी किती खर्च केलो, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, म्हणजे 3 वर्षात मी 1000 व्हिडिओ पूर्ण केलो. 3 वर्षात रोज थोडं मी मार्गदर्शन करत राहिलो, थोडं मी प्रयत्न करत राहिलो, कन्सिस्टन्सी ठेवलो, फोकस्डने मी अभ्यास करत राहिलो, माहिती सांगत गेलो. आणि आज मराठी विद्यार्थ्यासाठी 420 व्हिडिओ मी तयार केलेला आहे. इंग्लिश मीडियम मधून मी 55 व्हिडिओ तयार केलेला आहे. कन्नड भाषेतून 525 व्हिडिओ मी तयार केलेला आहे. मग हे व्हिडिओ बघत असताना म्हणजे पेपर क्रमांक 1 साठीचा जो व्हिडिओ आहे, पेपर क्रमांक 1 साठी जो सिलेबस आहे, त्याच्या आधारे मी व्हिडिओ तयार करीत आहे. मग सर आता 2025चा व्हिडिओ कुठं आहे? तुम्हाला 2023चा व्हिडिओ बघा, 2024चा व्हिडिओ बघा, 2025चा बघा. कारण सिलेबस बदललेला नाही, घटक तोच आहे. पूर्वीचा व्हिडिओ जो अगोदर मी तयार केला होता ते व्यवस्थित बघा. आणि अभ्यास करीत असताना सिलेबस तुमच्या समोर पाहिजे. ज्यांच्याकडे व्यवस्थित सिलेबस आहे त्या टॉपिक प्रमाणे तुम्ही वाचन करा, त्या टॉपिक प्रमाणे तुम्ही व्हिडिओ बघा. आणि अभ्यास करीत असताना 2 घटक महत्वाचा, एक तुमच्या सोबत पुस्तक पाहिजे, बुक्स, आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ, एक्सप्लेनेशन केलेले व्हिडिओ. ऑलरेडी माझं पुस्तक तुमच्या सोबत आहे असं मी गृहीत धरतो. 3 पुस्तक आहे माझं, एक मराठी मीडियमचं पुस्तक आणि 2 इंग्लिश मीडियम मधलं पुस्तक. मराठी मीडियम पुस्तक केलं तर संगीता तो म्हणजे 3 पुस्तक आहे. हे 3 पुस्तक आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. एक हे इंग्लिश मीडियम मधून पुस्तक आहे, हे सेट आणि नेट साठी, आणि हे 2 इंग्लिश मीडियम मधला क्वेश्चन बँक आहे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. हे 2 पुस्तक आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचं. आणि हे मराठी मीडियम मधलं पुस्तक. आणि हे पुस्तक कसं अभ्यास करायचं, अगोदर ह्याच्यातील सिलेबस लिहून काढा. एकूण 10 टॉपिक आहे, 10 टॉपिक. मग एक टॉपिक पूर्ण या पुस्तक थेरी वाचन करायचं. थेरी वाचन केल्यानंतर आता समजा तुम्ही टीचिंग अप्टिट्यूड वरती, अध्यापन अभियोग्यता या टॉपिक वरती मी 72 व्हिडिओ तयार केलेले, 72. मग एक टॉपिक आपल्याला अभ्यास कर. समजा अध्यापनाची व्याख्या, अध्यापनाची मीनिंग ऑफ टीचिंग, डेफिनेशन ऑफ टीचिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग, लेवल्स ऑफ टीचिंग, कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग, मेथड्स ऑफ टीचिंग. जे कंटेंट तुम्ही इथं वाचणार आहे पुस्तक मधून, त्याच कंटेंटचा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. आणि हे व्हिडिओ आपलं प्लेलिस्ट मध्ये, माझा जो युट्यूब चॅनल आहे तिथं जावा, प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओज आहे. मी असं मराठी मीडियम विद्यार्थ्यांसाठी एक वेगळं केलेलं आहे, MH सेट टीचिंग अप्टिट्यूड. तिथं 72 व्हिडिओज आहे. रिसर्च अप्टिट्यूड 8 व्हिडिओज आहे. पॅसेज सोल्युशन करण्यासाठी 2 व्हिडिओज, कम्युनिकेशन 38 व्हिडिओ, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डाटा एंट्री, हे 3 घटकावरती अजून व्हिडिओ तयार केलेला नाही मी. ICT वरनं 66 व्हिडिओज आहे. पर्यावरण वरून 21 व्हिडिओ तयार केलो.
हायर एज्युकेशन वरून 39 व्हिडिओ, म्हणजे टोटल 246 व्हिडिओज आहे, म्हणजे कंटेंट आधारित. जो पुस्तक मधले जो घटक आपण वाचन करतो त्याच घटकावरून व्हिडिओ व्यवस्थित पाहायचं आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मग ह्या 2 पुस्तक मधलं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. हे प्रॅक्टिससाठी 2 पुस्तक आहे आणि जो व्यवस्थित प्रॅक्टिस करतो त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट मिळतो. आणि ह्या पुस्तक मधून प्रश्न 1001% येणारच आणि यायलाच पाहिजे. का तर तो सोर्स मला माहित झालेला आहे, अनुभवामुळे मला हे सोर्स माहिती झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला हे व्हिडिओ बघत असताना रॅन्डमली व्हिडिओ बघू नका. उगा एखादा व्हिडिओ कुठला तर बघायचं नाही, पुस्तक समोर ठेवायचं आणि पुस्तक मधील जे वाचन करतो त्याच व्हिडिओ आपल्याला इथं बघायचा आहे. म्हणून एक सेपरेट आता व्हिडिओ मी त्याला प्लेलिस्ट मध्ये 3 दिवस झाला हे काम मी केलेलं आहे. त्यामुळे पुस्तक आणि व्हिडिओ दोन्ही कॉम्बिनेशन करून आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. आणि माझा मराठी चांगलं नाही हे मी मान्य करतो, परंतु सांगत असताना जेवढं चांगलं आहे, जेवढं मला प्रयत्न करून चांगलं बोलता येतील तेवढं मी प्रयत्न करत आहे. माझा कंटेंट चांगला आहे, कारण मला माहिती आहे मी जेवढा अभ्यास केलो त्याच्यावरनं मला 79 वेळा मी परीक्षा पास झालो. बर, मी एवढं पास होत असेल तर तुमच्याकडनं का रिझल्ट मिळत नाही? तुम्ही ह्या घटकावरती किती लक्षपूर्वक, आदरपूर्वक, भक्तीपूर्वक, विश्वासपूर्वक आणि ह्याच्यावरती तुमचं किती लक्ष आहे, किती तुमचा माझ्यावर विश्वास आहे त्याच्यावरनं तुमचा रिझल्ट मिळत असतो. फक्त कंटेंट व्हिडिओ बघत असताना कॅज्युअल बघू नका, कॅज्युअल घेऊ नका, उगा म्हणून माझा व्हिडिओ बघू नका. कारण कसं आहे, उगा म्हटल्यानंतर तुम्हाला काहीच कळणार नाही, लिंक आपल्याला कळणार नाही, त्यामुळं विषय मी काय सांगत आहे काय नाही काहीच कळणार नाही. ठरवून पूर्ण विश्वास ठेवून व्हिडिओ जेव्हा बघत असतो त्याच्या अगोदर पुस्तक वाचन केलं पाहिजे. पुस्तकातील एक घटक आणि त्या घटका वाचन करून त्याचं नोट्स काढायचं. आणि व्हिडिओमध्ये मी एक्स्ट्रा पॉइंट्स काय सांगितलेलं आहे, एक्स्ट्रा पॉइंट्स मी बोर्डवरती काय लिहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिला पाहिजे. व्हिडिओ आणि पुस्तक दोन्हींचा मिश्रण करून आपण अभ्यास केला पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करू नका. कारण मला माहिती आहे एवढं वरून आपला रिझल्ट मिळतोच. आणि सेटचा अभ्यास करत असताना हेच घटक आपल्याला नेटला उपयोग पडणार आहे. मग नेट परीक्षा इंग्लिश मीडियम मधून प्रश्न विचारतात, हिंदी मीडियम मधून प्रश्न विचारतात, आपल्याला कळत नाही असा अजिबात विचार करायचा नाही. मराठी मीडियम मधून व्यवस्थित समजून घ्या आणि इंग्लिश मीडियमचा नेटचा पेपर तुम्ही द्या, रिझल्ट मिळतो. आणि आता मी 55 व्हिडिओ इंग्लिश मीडियम मधून सुद्धा केलेले आहेत. हिंदी आणि इंग्लिश मीडियम मध्ये भारतात अनेक गुरुजन व्हिडिओ तयार करीत आहात, तुम्हाला त्यांचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकताय. फक्त काय असं स्किप करू नका, थोडं बघायचं सोडायचं, थोडं बघायचं थोडं करायचं, थोडं कधीही रिझल्ट मिळत नसतो. कारण कन्सिस्टन्सीमुळे रिझल्ट मिळत आहे. थोडं करून पुन्हा वापस येऊन पुन्हा नाही, सातत्य जो अभ्यास करतो, सातत्य म्हणजे कंटिन्युअस एकच काम तुम्ही कंटिन्युअस करा आणि फोकस्ड करा आणि विश्वास ठेवून करा. का रिझल्ट मिळत नाही? माझ्या माहितीप्रमाणे आणि माझा अनुभवप्रमाणे भारतातील जेवढं राज्य आहेत प्रत्येक राज्यातील जो सेट पेपर आहे सर्वात सोपा सेट कोणता आहे तर आपला महाराष्ट्राचा सेट पेपर आहे. कारण क्वेश्चन एवढं चांगलं आणि इझी प्रश्न आणि एकदम क्लॅरिटी आहे. आणि तुम्हाला एक आवर्जून शब्द सांगतो, भारतात जेवढे सेट पेपर घेतात प्रत्येक राज्यातील पहिल्यांदा सेट घेतलेला, अगोदर नेट पेपर झालेले, नेट झाल्यानंतर पहिल्यांदा सेट घेतलेलं राज्य कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य. आता 40वा पेपर आहे, 40वा म्हणजे 14th टाइम्स 40वी वेळी महाराष्ट्र सेट एक्झाम घेत आहे. एवढं पेपर कुठल्याही राज्य घेतलेलं नाही. म्हणून महाराष्ट्र सेटकडे तुम्ही बघत असताना व्यवस्थित आणि व्हिडिओमध्ये एवढं मी व्यवस्थित सांगितलेलं आहे, कारण मला माहिती आहे ना मी किती चांगलं सांगितलंय, किती चांगलं नाही सांगितलं. व्यवस्थित बघा आणि त्याच्यावर नोट्स काढा, पुस्तक वाचन करा, क्वेश्चन बँक रेफर करा. आणि हे करीत असताना काय करा, तुम्हाला जर थोडं कंटाळ येत असेल, कंटाळ हा शब्दच नको, कारण विद्यार्थ्याला कंटाळ येऊच नाही. यू आर नॉट अ लेझी पर्सन. कंटाळ येऊच नाही, कारण हे भविष्य आहे. आणि कोणाचं भविष्य आहे? स्वतःचं भविष्य आहे. आता मी दररोज व्हिडिओ तयार करतो म्हणजे कोणासाठी? तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी मी तयार करतो.
माझ्यासाठी मी व्हिडिओ तयार करत आहे, कारण मला ह्या क्षेत्रात मला 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 वर यायचंय. मी कर्जबाजारीतून बुडलेलं आहे. मी एवढ्या वेळ परीक्षा पास होऊन सुद्धा इथंच बसलेलं आहे. अहो, तुम्ही कितीतरी विद्यार्थी एक परीक्षा पास झाल्यानंतर प्राध्यापक होत आहे, एक परीक्षा पास झाल्यानंतर विद्यापीठात नोकरी मिळत आहे, एक परीक्षा सेट परीक्षा पास झाल्यानंतर कॉलेजमध्ये नोकरी मिळतो. मग 79 वेळा पास झालं तर मी इथंच आहे. मग इथंच आहे, मला मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो का? नाही, मला मिळालेलं काहीतरी अनुभव मी माझ्या भाऊ बहिणींना मी सांगितलं पाहिजे. कारण अनुभव सांगणारा माणूस जर असेल तर हे कसं, मी लढ म्हणणारा माणूस आहे आणि तुम्ही लढलाच पाहिजे. आणि मी तुम्हाला टेक्निक सांगतो ना, काय केलं पाहिजे काय. अहो, तुम्ही बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. सेट नेट पेपर कसं पास व्हायला पाहिजे सगळं बेसिक प्लॅनिंग सांगितलेलं आहे. 52 व्हिडिओज आहे, ते बघा व्यवस्थित. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवीन काहीतरी आयडियाज त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि स्टडी प्लॅनिंग हे बघा बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आणि ते स्टडी प्लॅनिंग पेपर 1 ला किती वेळ दिला पाहिजे, पेपर 2 ला किती वेळ दिला पाहिजे, पेपर 1 मध्ये कोणत्या घटकावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या घटकावरती प्रश्न सोपे येतात, सगळे ते स्टडी प्लॅनिंग सांगितलं. 32 व्हिडिओज आहे. आणि मोटिवेशन म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळायला पाहिजे, तुमच्या मनात जिद्द निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्या मनात करण्याची तीव्र इच्छा निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्यात एक आशा भावना निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्यात एक तेज निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्यात एक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी मी मोटिवेशनचा 33 व्हिडिओ तयार केलेले. ते व्हिडिओ बघा, तिथून एनर्जी घ्या, तिथून ऊर्जा घ्या, तिथून आग घ्या, तिथून आपल्याला प्रचंड इच्छाशक्ती मिळवा. व्हिडिओ मधून सांगितलं ना तुम्हाला. आणि त्याच्यानंतर कितीतरी विद्यार्थी माझं व्हिडिओ ऐकून, माझे पुस्तक वाचन करून, फक्त मला पाहून कितीतरी विद्यार्थी आपलं महाराष्ट्र सेट परीक्षा पास झालेले. अशा विद्यार्थ्यांचा मी इंटरव्ह्यू घेतलो, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यांचे विचार व्यक्त केले, त्यांचा आयडियाज व्यक्त केलेले. मग जर ते विद्यार्थी, दोन्ही पाय नसलेले विद्यार्थी सेट पास होत आहे, दोन्ही डोळे नसलेले विद्यार्थी पास होत आहे. एक भाऊला तर कॅन्सर झाला होता, हॉस्पिटलमध्ये तो पडला होता, तरी सुद्धा त्यांनी परीक्षा पास झाला. एक ताई, त्याचा मुलाचा ऍक्सिडेंट, त्या डोळ्यासमोर त्या ताईचा समोर ऍक्सिडेंट झाला होता, त्या ताईने कोमात गेले. आणि एका वर्षानंतर जेव्हा पुन्हा तिचा म्हणजे लाईफ उभारण्यासाठी ती ताई पेपर दिले आणि ती परीक्षा पास होते. अहो, किती उदाहरणं सांगू. मग ते लोकांकडनं होत असेल तर तुमच्याकडनं का होत नाही, हे प्रश्न तुम्ही स्वतःसाठी विचारा बघा. आणि जेव्हा सेट परीक्षा पास झाल्यानंतर एक भाऊ आहे, त्यांचा वडील असं मृत्यूच्या दारात होता, व्हेंटिलेटरवरती होता. आणि जेव्हा त्या भाऊ सेट परीक्षा पास झाला म्हणून न्यूज त्या वडिलांना कळालं आणि व्हेंटिलेटरवरती असलेल्या वडिलांना पुनर्जन्म झाला आणि तो वडील पुन्हा उभारून पुन्हा तो व्यवस्थित चालतो. मग हे बघा, मग हे विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळत आहे, मग तुम्हाला का मिळत नाही? कुठल्याही नेगेटिव्ह अँगलने, नेगेटिव्ह उद्देश ठेवून, नेगेटिव्ह विचार ऐकून सेट नेट परीक्षेकडे येऊ नका. यायचं असेल तर व्यवस्थित या, नसेल तर सोडून द्यायचं. इथं काय तुम्हाला कोणी टिळा लावून, कुंकम लावून, तुम्हाला काय आरती लावून इथं बोलवत नाही. कारण हे जीवन तुमचं आहे, म्हणून करत असताना अगोदरच ठरवून करायचं ना. आणि तुम्ही जर व्यवस्थित वेळ दिला तर रिझल्ट मिळतो. रिझल्ट मिळाला तर तुमचं भविष्य निर्माण व्हावं. अहो, काल 2 दिवसापूर्वी आमचा जो मुलगा समर्थ सांगितलं, आपा ते वैभव सूर्यवंशी म्हणून एक मुलगा 8वी मध्ये शिकतो, त्यांनी 35 बॉलमध्ये 100 रन काढले. म्हणून त्या माझा मुलगा सांगितल्यानंतर पुन्हा त्यांचा मी तो व्हिडिओ पाहिलो. काय त्या मुलाकडे एनर्जी, काय त्या मुलाकडे डिटर्मिनेशन, काय त्या मुलाकडे डेडिकेशन, काय त्या मुलाकडे कन्सिस्टन्सी. मला त्या मुलापेक्षा त्यांच्या वडिलांचा मला आदर जास्त वाटतो. त्या वडिलांनी त्यांचं शेत माल सगळं विकून मुलासाठी त्यांनी सर्वस्व त्याग केलेलं आहे. घरातच त्यांनी क्रिकेटचा एक कॅम्प, आपण काय म्हणतो, एक टेंट उभारून मुलांना तेवढं प्रॅक्टिस करण्यासाठी त्याने सांगितले. अहो, जर त्या मुलामध्ये एवढं करण्याची तळमळ आणि जिद्द असेल तर तुमच्याकडनं का नाही? आणि तेवढं फॅमिली सपोर्ट पाहिजेच. विदाउट फॅमिली सपोर्ट तुमचा रिझल्ट मिळत नसतो. आई वडील भाऊ बहीण कोणी असू द्या, तुम्ही त्यांना हातापाया पकडून, त्यांना नमस्कार करून, त्यांचा आशीर्वाद घेऊन, त्यांचा सहकार घेऊन तुम्ही अभ्यास करा. तुम्ही जेवढा चांगला अभ्यास करता, जेवढा तुम्ही चांगला प्रयत्न करता, तेवढं तुमचा आई वडील भाऊ बहीण तुम्हाला मदत करणार आहे. बाकीच्या सगळं गोष्टी बंद करा. जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही, जोपर्यंत यश मिळत नाही, जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही, जोपर्यंत नोकरी मिळत नाही, जोपर्यंत आपल्या उत्तुंग यश मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही लोकांशी संबंध ठेवायचा नाही. लोक
तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला सत्कार करायला येणारच आहे. आता जर तुम्ही त्यांच्या सगळ्यासोबत तुम्ही फिरत राहिलं तर तुमचा सत्कार करणार कोण, तुमचा रिझल्ट कोण मिळणार आहे? प्लीज पेपर 1 कडे व्यवस्थित लक्ष द्या. जर तुमचा धानय्या सरांना पेपर 1 मध्ये 92 मार्क मिळत आहे आणि हे तिन्ही घटक येत नसताना मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन याच्यावरती जास्त अभ्यास माझा नाही, तरी सुद्धा मी 92 मार्क घेतलेले. मग तुम्हाला काय मिळत नाही? जर तुम्ही पेपर 1 मध्ये 60 मार्क आणि पेपर 2 मध्ये 100 दोन्ही मिळून 160च्या पुढे मार्क मिळाल तर तुम्ही सेट परीक्षा पास होताय. पास होण्यासाठी अवघड काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती आणि प्लॅनिंग के साथ तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बघा, एवढंच माझं कळकळीचं विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. एक भाऊ बहीण तुमचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी मी सांगत आहे. करावं अभ्यास, अभ्यास करावं. अजून वेळ गेलेला नाही, कारण पुन्हा जून मध्ये नेट एक्झाम येणार आहे आणि मी ज्या ज्या राज्यातून, ज्या ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीतून जे काही मटेरियल मी घेऊन आलेले त्याचं व्हॅल्यू मला माहिती आहे ना, कारण मला अनुभव आहे म्हणून मी सांगत आहे. मग अनुभव नसताना मी सांगितलं नसतो. प्लीज, जर मला काहीच झालं नाही, मी इथंच थांबलो, मी अगोदर व्हिडिओ तयार करीत होतो आणि काही लोक समाजामध्ये कसं आहे, समाजात 100 पैकी 60 लोक नेगेटिव्ह लोक असणार आहे, क्रिटिसाइज करणार लोक आहे, टीका करणार लोक आहे, म्हणजे आपण काय म्हणतो असं टॉर्चर देणार लोक आहे, एकदम टीका करणार लोक. कोण लोक, ह्या त्याचं मराठी चांगलं नाही, त्या पुस्तकामध्ये चुकीचे लिहिलंय, काय त्याचा व्हिडिओ आहे, कशाला पुस्तक घ्यायचं आहे? अरे घेऊच नको रे बाबा, तू घेऊच नको. तुला काय, तू टिळला लावून सांगितलं तू माझंच पुस्तक आहे, माझाच व्हिडिओ बघ. म्हणजे कसं आहे, 60% लोक आर टॉकिंग नेगेटिव्हली. तुम्हाला पण म्हणतील काय कुठं नोकरी मिळणार आहे. म्हणजे 60% लोक हे पूर्ण भोगस लोक असतात, ते क्रिटिक्स असतात. त्यांचं क्रिटिकमध्ये त्यांनी टीका करत असताना त्याच्यात काय सत्यता असेल तर ते सत्य स्वीकारा आणि त्याच्यात सुधारणा करा. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल तर तुम्ही स्वीकार करा. नेगेटिव्ह अँगलमध्ये नेगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांना दुर्लक्ष केलंच पाहिजे. आणि अजून 30% लोक फक्त विचार करतात, दे आर थिंकर्स. आपण करू, सेट असं केलं तर होईल, DGK सरांचं पुस्तक घेऊ किंवा युट्यूबच्या क्लास त्यांचा बघू किंवा आपण हे केलं तर करेल किंवा लायब्ररीमध्ये जाऊन बसू. म्हणजे फक्त ते विचार करतात. ते 30% लोक आहे. विचार करणाऱ्यांसुद्धा पास होत नाही. फक्त 10%च लोक जे कृती करतात, जे दे आर द डूअर, दे आर द वर्कर, दे आर द लेबर, दे आर द ऍक्शन टेकर्स. ते काम करणारे लोक असतात, ते डुअर्स असतात. डू म्हणजे तुम्ही काम करा, तुम्ही त्या काम करणाऱ्या लोकांमध्ये तुमचं नाव यायला पाहिजे. तुम्ही काम करत राहा. 3 वर्ष अगोदर मी व्हिडिओ तयार करीत होतो, परंतु अनेक नालायक लोकांनी मला एवढं टॉर्चर केलं, मेसेज करून, ते त्यांचं बोलतच नाही. त्यामुळे मी आर्थिक परिस्थितीमध्ये मी बुडलो होतो. त्याचा एक टॉर्चर, शाळेत टॉर्चर, घरात टॉर्चर, समाजात टॉर्चर, सगळीकडे त्रासामध्ये मी एवढं वैतागून गेलो होतो. तसल्यात व्हिडिओ तयारी करत असताना निगेटिव्ह कॉमेंट्स बोलत असल्यामुळे मी ते सगळं बंद केलं होतं. मला कॉमेंट बॉक्स ऑफ सुद्धा करता येत होता, एवढं मी टेक्नॉलॉजीमध्ये वीक होतो. आणि तेव्हा 2022 पासून मी पुन्हा व्हिडिओ तयार करायला सुरू केलं आणि ते कॉमेंट बॉक्स मी ऑफ केलो. आणि जेवढं काही नेगेटिव्ह बोलू दे म्हटलं, आपण काम करत राहायचं, आपण डुअर मध्ये जाऊ, आज ना उद्या चांगलं होईल म्हणून मी काम करत राहिलो. आणि अवघ्या 3 वर्षात, म्हणजे उद्या जून 2025ला 3 वर्ष पूर्ण होतो माझं युट्यूब चॅनलला. आणि 42,000 विद्यार्थी आता फॉलो करीत आहेत. 42,000 विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. 42,000 विद्यार्थ्यांचं प्रेम मला मिळत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी, भरपूर विद्यार्थी परीक्षा पास होत आहे आणि पास होऊन ते मला मेसेज करीत आहेत, पास होऊन मला ते आशीर्वाद देत आहे, पास होऊन त्यांनी मला तिथून प्रेरणा देत आहेत. आणि म्हणून डू गुड फॉर अदर्स, डू गुड फॉर अदर्स अँड गुड विल रिटर्न यू. तुम्ही चांगलं काम इतरांसाठी करा, आज ना उद्या तुम्हाला त्याच्यापासून फळ मिळतो, म्हणजे मिळतोच. अशी या संतांची भूमीमध्ये आपण जन्मलेलो. थोडं जर आपण चांगलं काम इतरांसाठी करत राहिलो तर ते रिटर्न आपल्याला येणारच आहे, रिटर्न आपल्याला मिळणारच आहे. म्हणून आज मला मिळत आहे. आज मी थोडं का होईना कर्ज बाजारातून मी बाहेर येत आहे. मला नोकरी गरज नाही, मला फक्त तुम्ही नोकरी मिळवा.
तुम्ही तुमचा लाईफ स्टेबल करून घ्या, एवढीच माझं कळकळीचा हात जोडून विनंती आहे. आज एक वैभव म्हणून एक दादाने मला, वैभव आंबेकर, त्यांनी मला ना एक मेसेज केलंय की परवाच त्यांनी सेट एक्झाम पास झालेलं आहे. सेट एक्झाम पास झाल्यानंतर आज त्यांनी आजच PhDचं ऍडमिशन त्यांना मिळालंय आणि PhDचं ऍडमिशन मिळाल्यानंतर त्या दादाने मला एक हे पाठवले, मेसेज पाठवले. हॅपी अक्षय तृतीया. ऑन दिस स्पेशल डे आय वुड लाईक टू थँक यू फॉर गायडन्स अँड सपोर्ट. UGC NET PhD qualification helped me to get a seat in VTU guide allotted. PhD चा सीट त्यांना मिळालेला आहे. ಆಶೀರ್ವಾದ ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟಿನ ಬಲದಿಂದ ನಾನು UGC NET ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ನಲ್ಲಿ PhD ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಶನ್ ಅನ್ನ 2ನೇ ಬಾರಿ ಮಾಡಿದೆ. ಮತ್ತೆ VTU ನಲ್ಲಿ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿದೆ PhD ಸಲುವಾಗಿ. ಒಂದು ಟಾಕಿಂಗ್ ಇನ್ ಕನ್ನಡ. ನಾನು ಇನ್ನು ಮುಂದೆ PhD ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದೇನೆ, ಅದಕ್ಕೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ಹೀಗೆ ಇರಲಿ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಆದ್ರೂ ನಾನು ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಈ ಬರೋ ಜೂನ್ ನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ನೆಟ್ ಅನ್ನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಪೂರ್ತಿ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಆಗಿ ಕ್ವಾಲಿಫೈ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಬಹಳ ಇಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ವೆರಿ ಗುಡ್. ಇಚ್ಛೆನೂ ಇದೆ, ವರ್ಕ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಹೀಗೆ सदा इरली ಅಂತ. ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಾತು ನೋಡ್ರಿ, ಎಷ್ಟು किती मोठा शब्द त्यांनी बोललेले. आणि ते एक विद्यार्थी कर्नाटक मधला, त्यांनी मला विनंती केली की सर आपल्याला व्हिडिओ सेपरेट करा. सेपरेट केलं की आपल्याला ते फायदा होतो सर, सगळं व्हिडिओ मिक्स झालेलं आहे असं बोलल्यानंतर मी 3 दिवसापासून सगळे व्हिडिओ सेपरेट करीत आहे आणि सेपरेट करून मी तुमच्या समोर मांडलेले आहे. मग ह्या व्हिडिओचा तुम्ही फायदा घ्या आणि व्हिडिओचा तुम्हाला आपण काय म्हणतो, ह्या दिलीप कुमार अथणी म्हणून एक विद्यार्थी आहे, त्यांनी काय बोललोय बघा. तुम्ही असं सगळं युनिट वाईज हे करा सर म्हणले त्यांनी, सेपरेट करा, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. सो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आशीर्वाद आणि प्रोत्साहन मला मिळत आहे. पुन्हा एकदा या आपलं मायभूमीला, महाराष्ट्र भूमीला वंदन करून माझे 2 शब्द संपवितो. येणारा महाराष्ट्र सेट एक्झाम, येणारा नेट एक्झाम उत्तीर्ण व्हा. थँक्यू सो मच. नमस्कार.